बोले कसं दूध पिलं तरी लढूनच राहिलं बाबा. अरे बाबू लढू नाही ना, दूध पाजलं ना तुला, दूध पाजलं ना, कोणत्या लढतं कशाने तू. मायची आठवणी तशी भुया लेकरायली. आता आपण का माया बापा एवढं आहेत नाही लेकरू. ते कमली सायाची किती भावना सांगा. 4 दिवसांनी लेकरू सोडून गेली ते तिकडे डांगऱ्या भेटला तिले तर किती मादरच होत आहे ते. फक्त दिशेले पाहिजे ते मले, मग सांगतो मी तिले. नाही मोडली कंबळल्यात तर मग म्हणजे हाय डॅनी नाही मग सायाची दलिंदर. बाबू बाबू तू माय बावन होती ना, गेली ते पळून. काय करतं बाबू, ललू नाही ललू नाही. बघूच होती तुही माय, ललू नाही ना, ललत कशाले तू. पप्पा तुया जोया ललू नाही. या मायची खरकटी कमलीन तो समाशक दोघं भोयले मले. फालतू लोकांचं ऐकायला पुरत नाही. मा दोस्त तरी उखा मला म्हणे 4-4 खेप की गड्या अगो काम करू नको बरं, त्या फंदात पडू नको. आलं नाही मा अंगलट आलं ना सायाचं पण इथं. गेली ना पून. आता हे लेकरू मलेच वागून आहे, मलेच सारं करणार. कोण करी बाई ना, माणूस आपल्या घरी आपण जाऊ फक्त. हे उरार बी बिल बी बसलं ना. आता हे लोकांचे पैसे तर द्यास लागतील बाबा. इकून तिकून आणली बी तर माझा तर उपाय नाही. सांगा आता यक्कर जिंकणं आला ना, कसं तरी या पोराला झालं असतं. खायचं काही हो, तिने चाट मारली कमलीनं. हे उरार बिल बसलं प्रायव्हेट हॉस्पिटलचं. माझ आहे ना, मी मलेच माझा आलता ना. सरकारी दवाखान्यात मरू द्यायला बोलली तिथे कमली, पण या प्रायव्हेटमध्ये आणायला बोलली नाही ना. 60,000 रुपये गेले माय. दाबून द्याण्या तुला असंच पाहिजे ना. घेणं कमली माई कमली प्रेम करस ना तिच्या. घेणं दाबून कसा दिला कचक्या तिनं दाबून. गेली पोहून कोणाच्या मागो समाजसेवकाच्या सोबत. तू बसला आधी सोया दादा घे दाबून. हे लेकरू पडलं त्या पदरात. बाबू आता बाबू बाबू करत, बाबू ललू नाही करत बस. पिढ्याने तुला तर काही लाजच नाही रे. गावातले लोक तुले 4-4 खेप सांगत की त्या समाजसेवकाच्या नका लागू बरं, बुडे बा लागू नका बरं. नाही मी ऐको ना, मी गावातलेली काढून दिलं. गावातलेली वाईट झालं मी. अख्खी शेवटी कोण पडलं माझ्या कामात, गावातलीच पडली. तू तर गेला समाजसेवक कमली घेऊन पोहून. रुपया भरला मी बिल. हे माबो कांडेर बसलं सारं. घ्या आता दाबून. चाल बा गड्या, चाल घे रे बा, थैला गेला घे. चाल लवकर बाबा, घे त्या पोराला घे. अरे बाबा त्या मॅडमचं बिल ते पैसे मागीन ना बाबा. ते जाऊ देते का तशी. ते तर दरवाजात उभी राहीन. पैसे कुठे आहेत माझं, पैसेच नाहीत ना. कुठून आणू बाबा पैसे. ते जाऊ नाही देणार ना आपल्याला. काल टेन्शन घेऊन राहिला, फेडला आम्ही ना बापा. काय करा, तू ना आमच्यावर जेवढे उपकारच करून ठेवले ना. तुला सरकारी दवाखान्यात आलं होतं, तुला प्रायव्हेट पाहिजे होता, घे मग दाबून. तुझ्या पायी आम्हाला भेटलो दाबून. बरं लागले आम्हाला पैसे आमच्या खिशातले. आता चूक झाली ना माझ्या ना. आता कोण लोक बोलतो बा तुझ्या पायातलं खेटर काढून मला 2 खेटर मार बा. चुकलं ना माया, म्हटलं माया चुकलं ना. आता बा मी माफी मागून राहिलो बा. आता कसं आहे, आता माझ्या चूक झाली सायाची. मा खिशात रुपयानं मी आणलेच नव्हतं पाहिजे तिली अटी सा. त्या समाजसेवकानं मला गोत्यात आणलं ना. तो भेटला मला सरकारी दवाखान्यात, त्यानं गोत्यात आणलं बा. आता मी जर सरकारी दवाखान्यात गेलं तर कमलेले उडूबा काही माफी गिफी काही मागू नका. चाला झाली आपल्याला सुट्टी. भरले आम्ही नो पैसे बापा. आणि आता कसं कोणी काय कसं जे सांगेन त्याच्या मागं नका जात जाऊ. ऐकत जा जर अशी गावातल्या लोकांचं. तर मग कसं आता गावात गेल्यावर पकडसान एखादा भाऊ या भाऊ त्या गावात गेले करसान तू. हे असे गावातले कामात पडतात मग असे. आता या संकटात कोण धावणार तुमच्यासोबत. गावातली झाली की नाही, दुसरा आला कोणी. या नालायक आले काचं काही समजते. हा काय आपली इज्जत करते का. याले दुसरा गोड सापडला की आपले ढुंगणार लाथा मारते का. मला 3 खेप काढून दिलं त्यानं. काय सांगतो मग बायकोचा अपमान केला. आणि आता कोण पडलो कामात, आपणच पडलो की बिल कोण भरलं, आपणच भरलो. मग वाटते काही अशी क्लास जनाची नाही मनाची तर गावातले कामाचे की बाहेर गावाचे कामाचे तर. बाबा मी हात जोडून पाया पडून तुमची माफी मागतो ना बाबा. चुकलं माय. आता नाही होणार ना अशी गलती. माझ्यात झाली ती. आता मला लेकराची शपथ घेऊन सांगतो मी. आता तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही जाणार मी. तुमचं ऐकीन बाबा. तुम्ही ना मागायची फाशी काढली रे कडे हो, पैसे भरले तर. नाहीतर मला अटीच राहायला लागलं होतं. नाहीतर अटी साफसूफ करायला लागलं असतं हॉस्पिटलमध्ये. ते त्याला डस्त ठेवलं बाजार. काय होते आता. हम ना त्याच्यानं काय होते, त्याच्यानं फक्त लेकरं पैदा करणं होतात. बुड्या बाड्या वागवायच्या, हे दिवस राहिले की चालले दवाखान्यात लेकरं पैदा करायचे. दुसरं काही नाही होत त्याच्यानं. काम म्हटलं उद्या अंगाला काठी येतात. काय तर मग म्हातारा झालो मी, माझ्यानं होत नाही. ते कसं होते त्याच्यानं. ते कसं होते. नालाय का बुडबा बोल नका बरं जास्त. जाऊ द्या ना. काय राजा माणसं आहे तुम्ही. त्या बुड्याचं पहिले बुडा खचेला राजा. काय तुम्ही बोलून राहिले राजा उखा बुडबा. चला भरलं ना आता बुडा बापून बिल. जाऊ द्या ना आता. काय बोलून काय फायदा आहे काय. मोरेला मारून काय फायदा आहे काय. तू बुडा माफी मागून आला, हात पाय जोडून राहिला. त्या लेकराकडे पाहा ना आता. हो बापा, त्या लेकराकडे पाहून तर करा लागते सारं. जाऊ द्या आता. चालेल बापा, चालू बापा डॅनी चा. हो बा चला चला. घे बा पाठी त्या थैल्या मैल्या घे पाहतात. चाय मी हे बाबू घेतो. हा बाबू घेतो मी सोबत. हो घेतो आम्ही दोघं जण. थैल्या मैला घेतो. झुंबरन मी. तुम्ही जा वा पुढे. याटो सांगेला याटो बाहेर आहे आपलं. अरे बा चाल डॅनी चा. या आणतात पुरं सामान आणतात. हो चाल बापा चाल.
कमले अदलोक त्या फकण्या डंगऱ्यासोबत राहिली डॅन्यासोबत. हा माझ्यासोबत आता कशी ऐश करून राहिली. खाया प्यायला रोज हॉटेलचं भेटते. राया सायाने मस्त याचीच राहून राहिली. हा त्या जंगेला बरोबर राहिली अदलोक. हा किती वेळ झाला असता तुझ्या अदलोक मा बरोबर. अहो तुम्हाला का माहित नाही का मी त्या डोंगरासोबत काहून राहत. मला त्याची प्रॉपर्टी इस्टेट घेणं होती ना, पण ते कसं आता जरासं उलटच झालं ना. माझा दिमाग चालला नाही ना बरोबर म्हणून. आणि त्यात तुम्ही मला सुसूना देत जा. कमले पण आपल्या लढीचा काही कमी नव्हती ना. आणि तुला पुण्यात आणून ठेवलं ना म्या. ऐश करून राहिली ना तू आता. आणि काय काय 1.5 पैशा प्रॉपर्टी यायला लागला. किती कशी त्या 2-3 एकर वावर फकण्याजवळ काय होतं त्याजवळ टकल्याजवळ. हा भोबड्याजवळ भोबड्याचा होता डॅन्या. मला पटला आला तुले. ते डोंगर लाग भोबळ असेल पण जीव लय लावे हो मले. खरंच लय जीव लावे ते डोंगर. म्हणजे मग मी जीव नाही लावत तुला आहे की मी नाही लावत आहे की. नाही व नाही ना. त्या डोंगऱ्या बुड्यापेक्षा तर बापा तुम्ही लय जीव लावता मले. म्हणून तर मी अटी आली की तुमच्यासोबत पुण्याले. ते बी माया लेकरू सोडून मी पोरगा सोडून आली की नाही. जीव नसता तुमच्या याच्यात तर आली असती का मी एवढे सोडून. जाऊ दे त्या डोंगऱ्याचा विषय दे सोडून. काय करतो त्या पानसट्याचं. हा आपण बसते की हिसकी घेतल्या करायला वागत बाबू बाबू करत गोंड्या गोंड्या करत. आले चांगलं नाव बी नाही सुचलं लेकराचं. गोंड्या गोंड्या करून राहिला बळ्या वानाचं. तुले बरं वाटलं माझ्या कमले भोबल्याचं तोंडा वाशी सारं ते माझं एक झपला तर माझी बोर झालं मी रातभर घोरे. तुले बरं बाबा. जाऊ द्या ना बापा. तेच काय उकरून काढून राहिले. आता कसे तरी दिवस काढले मी ना आता. जाऊ द्या ना. सांगा आता बोला ना काही नवीन. आता पुण्यात तर आणलं मले पण कसं मुंबईला कधी नेता तुम्ही मग मले. दाखवायले काही नवीन मशीन मुंबईत तर आता मला तर काही माहित नाही बापा. असं तुम्ही दाखव सांगतो होईन आता. मुंबईत तुले उद्या थांब ना. आता जराशे कपडे आणतो मी. तुला जीनचा पॅन्ट टी शर्ट आणायला लागेल ना घालेले. दिसली पाहिजे की नाही. हा जवान पठडी. कसं मरीन ड्राईव्ह जीव चौपाटीला फिरायला लागते समुद्रात जायला लागते तसं जीनचा पॅन्ट टी शर्टच पाहिजे. मस्त शेक्षी दिसली पाहिजे तू. हा वड्डा माल. बाबा तुम्ही बी निवड काहीच काहीच बोलता बापा. हो या वयात आता मी जीन्स पॅन्ट टी शर्ट घालू. बापा आपले सगळे रस्त्याने गेली मी तर हसतील म्हणजे लोक सगळे. काही बापा मुंबईची फॅशन आहे ना ते. जीन्सचा पॅन्ट टी शर्ट पाहून कशी शक्षी दिसतो तू. एखादा चष्मा मेस्मा लावला तू नक्की. एकदा घालूनच पाहिजे ना तू. मी बी मस्त जीन्सचा पॅन्ट टी शर्ट दोघं जण जवान चालले रस्त्यानं. कसं जोडपं दिसते मग आपलं एकदम टाप एकदम. नाही बापा मी नाही घालत ते काहीच काही. तुम्ही मला काही घालायला असान बापा. आज जीन्स पॅन्ट टी शर्ट घालायला असान काल म्हणसान की बापा काहीच नको घालू. जीन्सचा पॅन्ट टी शर्ट जाऊ दे. मग तुला की नाही ते छोटे ड्रेस आणतो कॉटचे ड्रेस आणतो तुला. हा मस्त दिसतो एकदम बिलकुल. हा तू दिशाली चांगली आहे सुंदर असणे एकदम. मी बी गोरा पाहणा मस्त दिसतो आपण त्या ड्रेसमध्ये. हा मी हाफ चड्डी घालीन टी शर्ट घाली तू कट घाललं. हा मस्त दिसतं ना. कपडे तर बंद करा बरं तुम्ही. निरा कुकडच्या कुकडेच जाता बापा. मला शोभतात का ते कपडे. काही बी बोलून राहिले तुम्ही. मी नाही घालत कोणतेच कपडे. मी बरी आहे जशी आहे तशीच. तुला अजून मुंबईचं माहीतच नाही. मस्त कपल असतात ना त्या मरीन ड्राईव्ह जू चौपाटीवर. मग काय अशी जाशील का साडीचं सोडी सुद्धा दिसते का. जीन्सचा पॅन्ट टी शर्ट असला की मस्त कपल वाटते आपलं. हा हेंबाळी चांगलं वाटते ना. दुसरं बोलता का काही. हा विषय सोडून नाही तर मी चालली मग ऑटोन. मी चालली बरं. नाही 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 ते नाही बोलत मी आता. दुसरा विषय काढतो. हा काही आणू का तुला आता खाया घ्यायला मस्त. आणू का काही. काही बिअर गिअर पितं का तू. पित असेल सांग घेऊन ये तुम्ही. किंगफिशर मस्त बढिया. काय आहे बापा. किंग 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 काय किंगफिशर काय आहे ते. तुला कोको कोला पाहिला की नाही. कोको कोला थम्सअप लिमका हे पाहिलं की नाही. तसंच असते ते. हा तेच. हा त्या लिफेचे त्या लिफेचे चांगलं वाटते पिलं की मस्त एनर्जी तिथे माणसाच्या अंगात. हो हो ते कोको कोला थम्सअप आणि ते लिमका मस्त लागते प्यायला ते खासच. मग हे बी तसंच आहे. हा किंगफिशर बी तसंच आहे प्यायला. हा घेऊन येतो मग एक बाटली मी. हा मग आपण दोघं जण पिऊ मस्त अर्धी अर्धी मस्त. बरं बरं आणा ना मग बापा. मी का नाही म्हणून राहिली. मला तर आवडते ते खूपच. आणा मग आणा. हो हो मी आता जातो ना. आता आणतो थोडासा काही खायला आणतो मग काही चकना गिकना त्याबरोबर. हो आणा आणा जा लवकर. त्या फकण्या डॅण्यानं तर मले गाव सोडून कुठे नेलंही नाही ना माय बाई. आणि खाऊ बी नाही घातलं. आणि हा पाय ना मस्त मले पुण्याला आणलं. खाऊ पिऊ घालून राहिला. चांगल्या मस्त बंगल्यात ठेवून राहिला बापा. रूमा कशाच्या कशा मस्त त्याचा एसीवाल्या. असं तर मला ठेवलंच नाही त्या डोंगऱ्यानं. खरं खडा बबन या डॅनी बुड्याचा फोन नाही आला गड्या आपल्याला अजून. कधी सुट्टी होती ले कमला बुडीले या बुड्याले. हा कधी पोरगा घेऊन येते घरी बुडा. हा एक तर पोराही स्वागत आहे तयारी करायला लागते ना आपल्याला. तुला सांगतो 100% बुड्या लेकरू बिमार पडलं होतं पोरगं. हा म्हणून तो सुट्टी नाही झाली. आता इतक्या दिवस ठेवत नाही दवाखान्यात डॉक्टर. हा नक्की पोरगं काचा गिचा ठेवायचं काम पडलं. कारण की आता या वयात लेकरू होणं म्हणजे लय कठीण गोष्ट. त्याला कमजोर लेकरू असेल ना ते पोरगं. म्हणून ते काचात ठेवलं असेल गळ्यात. बिमार असेल ते पोरगं. हा जर कमला बुडीची तब्येत कशी अशी खालायलाच होती ना. म्हाताऱ्या म्हटलं विशेष खतम. म्हाताऱ्यापणाचा इफेक्ट असेल तो. हा तो म्हणून तर ते पोरगं कमजोर असेल. काचा माचा ठेवा लागलो असेल ते. म्हणून तर बुड्याला सुट्टी म्हणून राहिली. ह्या सुट्टी झाली तर बुड्याने फोन केला असता की गडे हो सुट्टी होऊन राहिली बरं तयारी करजा. हा स्वागत करजा महापौराचं असं तसं सांगितलं असतं बुड्यानं.
हो हो तसंच असेल ते काहीतरी. आता सुट्टी झाली की आपल्याला फोन करतेच बुडा म्हणा. आपल्याशी होतच नाही बुड्याचं, त्याला माहित आहे सनरके कोण आहे, आपण दोघंच जण गावात स्वागत कोण करीत, आपण दोघंच करू. हा पोराचं बबन शिवलाल. काय म्हणतं बा माऊली? अरे बापा शिवलाल, बुड्याची बुडी गेली नरगड्या पोहून, त्याने बुड्याची लेकराला सोडून गेली पोहून ते. हा काही सांगून राहिलं का? आता 2 दिवस एकदम फोन आलता बुड्याचा. अरे बापा तो कोणतरी समाजसेवक होता तिचा लहर, त्याच्या बरोबर गेली ते बुडी पोहून, लावला बुड्याला चुना तिनं. पोरग दिलं सोडून. माऊली तुला कसं काय माहित पडलं पण? हा बुडी पोहून गेली म्हणून. हा काही सांगू नको का, चाटा नको मारू तिचा. त्याचं गैर प्रेम होतं दोघांचं, लेका लेकरू होऊन राहिलं या वयामध्ये, आणि ते एकामेकाला सोडणार आहेत का बाबा? हा काही नको सांगू जोडे का, फेकत नको जात, बदनाम्या नको करू त्या बुड्याच्या. बा मला खोटं बोलून काय भेटणार आहे रे बा? त्या बुड्याची बदनामी काय मी विनाकारण करणारा? ती बुडी कमला बुडी गेली पोहून त्या समाजसेवकाबरोबर, तिचा लवर होता तो, म्हणून तर बाबा त्या समाजसेवकाने त्या बुडीले प्रायव्हेटमध्ये नेलतं. प्रायव्हेटमध्ये काय नेलतं त्यानं? अवघड हो, त्या डॅनीची काही सोय नव्हती बॉस. बुडील प्रायव्हेटमध्ये न्यायची, सरकारी मध्येच नेत होता तो बुडा. त्या समाजसेवक होता तिचा लवर, हा त्यानंच फिल्डिंग लावली शिंती, त्यानंच नेले शिंतील प्रायव्हेटमध्ये, म्हणून तर हे झालं का. मोतलं का हे तर काही बेकार झालं बा. आणि त्या कमलीला काही लाज आहे बा, पोरगा झाला तिले बिनला जवाना जिले, तरी गेली पोहून. हा लवर बरोबर तिचे. हा अशी झोळा रे, हा तटी मन पोळीन तटी. कार काय अजून बेकार व्हायला. त्या समाजसेवकांच्या बुडीचं बिल नाही भरलं, बिल भरतो करे तो गेला तो पोहून, चुना लावून बुड्याले. हे बिल त्या पाटलानं भरलं, नाही त्या पाटलानं, नाही तर मग या बुड्याला आणि बुड्या सुट्टी नसती तटून. तरी का काही आफत आणली रे बा हे तर. अरे बापा बेकार आहे रे. अरे गड्या बबन कसं रे बापा हे? हा आपण काय विचार करून आलो लोकांनी, काय झालं रे बापा, कसं रे हे? लाल हे असं असते मग, असे रिकामे काम आधी. जाऊ दे बाबा, चालतात बुड्याला भेटायला जाऊ बाबा. अरे आला का बुडा घरी आला की दवाखान्यात जाय अजून? तर बुडा आला घरी, आता त्या लेकराला वागवायची सोय नाही बापा. काही कोणी वागवायला तयार नाही त्या लेकराली, अंग तोंड नाही घेईल, काही नाही, काही खरं नाही. ते लढून राहिलं तर बुडाई लढतील, ते पोरगही लढतील आहे ना. बघू चाल बरं, चाल गड्या माऊली चाल, आपण पाहून येऊ बा काय झालं तर. चाल बरं. हो गड्या चाल बरं शिवला. हा बुडा एवढा हुशार असल्याला बुड्या लक्षात आलं नाही का बुडीचं दुसरं लफडा आहे म्हणून की काही. आता एवढं डोळे लावून असते का? लू नाही ना बाबू, ललू नाही ना बाबू. गडा उठा कसं करते रे बा, आता तुम्हाला तर काही समजत नाही बा, लेकराचं कसं काय करायचं, त्याचं अंग कसं धुवा, काय करा. मागले का कसं होईन रे बाबा या पोराचं बाया, कसं होईन? पैदा करणं कसं समजतं तुले? पोरगा पाहिजे होता ना तुले, वंशजा दिवा मोठा करस ना तू. आता पोरगा झाला ना तुले, हा आता अंग धुई काय धुई, आता म्हणतो बोले समजत नाही. हा हा वयाच्या अगोदर तर मोठा करस, वय बाबा. त्या कमलीला चाट मारली ना, मला असं वाटायचं का ते बारीक भरून चाट. ते असती तर झालं असतं कसं तरी, पण आता मी एकटा माणसाची जात मी काय करू? मला खायला स्वयंपाक करू, की या लेकरायला पाहू. गड्या मला टेन्शनच आलं गड्या, काय करा मला काही सुचून नाही राहिलं गड्या. ते 1000 खेप सांगितलं बाबू, त्या कमलीचे नांद लागू नको बरं, ते हरामखोर आहे बरं. तू ना ऐकलं का? मग म्हटलं नाही ऐकलं. मग आता घेणं दाबून. आता काय बाबू, स्वयंपाक करू की लेकरायला वागू? आता कसं दिसून राहिलं तुले, आता कसं समजून राहिलं तुले? ओ गड्या उखा काहीतरी तोडगा काढ गड्याच्यावर, कसं माझ्या नाही जमत गड्या आता. मला कुठे एक तर लढून राहिलं, मला काही समजून राहिलं काय पाहिजे काय नाही पाहिजे. मला काय अनुभव नाही बापा याचा. गड्या काहीतरी कर रे गड्या. अन्न त्या कमली झांबलून अन्न कुठे यायचं, जाय ना तिच्या माग. मोठा वय करस रे तू, सांगत ऐकच ना. आता म्हणतो गड्या काहीतरी पाय गड्या उखा, मला लेकराचं कसं होईल? आता काय पाहू, दुसरी बायको तू काय तुला करू हरामखोर का रे? कुकडे जांभलं रे वा, गेली रे ते मला चुना लावून गेली, ते पोहून ते काय सापडते का आता? कुकडे गेली कुकडे नाही सायाची. ते कलकत्त्याला गेली की दिल्लीला गेली, दुसरी फुसरी काही बायको नको आणू बाबा. आणि हेच पाय बाबा लेकराचं एक लढून राहिलेलं आहे. दुसरी बायको देतो तुले करू ना, तिले दिवस राहतील, तिले लेकर होतील, मनशा दिवा पाहिजे तुले. हरामखोरा तुले म्हणू रे मी, लेकरू होऊ नको देऊ बरं बाबू. काही काम नाही बरं या वयामध्ये. आपली वय काय, आपण करून काय राहिलो? आता होते का तुझ्या ना साया? मसनात गौऱ्या एखाद्याची कट करून मोरशी न्यायला करायचं कोण घरी? सांग ना तू. मी केलं असतं, पण माही काही थोडेसे दिवस राहिले ना आता मरायचे. मी काही जास्त दिवस वाचणार नाही. 2-4 वर्षाच्या पोराचं होते का काही? सांग तू बोले गावात का आरा फिरून जाऊ रे. चांगलं तेवढं ऐकत नाही, वय करते मोठा. गडा झालं ते चूक झाली वाच्यानं. आता काय जातं ते काय बोले काय ते सून होतो का तू? आता काहीतरी मिळला बाबा या लेकराचा, आता माझ्यानं काहीच होत नाही.
कसं करू सांग ना तो. दुधाचीच तर सोय होती माझ्यानं. कसं काय करू आता. मायची आशा लागेल त्या लेकराले लढूनच भलतं राहिलं ते बापोरग. कसं करतं सांग ना गड्या. म्हणून राहिलं झालं ते झालं. पाय तुम्ही काहीतरी पाहतो. काय गड्या काहीतरी तुझ्या आधार आहे रे बाबुले. तुझ्या आधार आहे बा. काहीतरी एखादी बाई बाबा तिला करायला लावत द्या बाबा. लेकराचं अंतोंड धुतलं तरी मग वागवतो मी. लागलं असतं दिवसभर. हो वागवतो मी. दुधाचं फक्त तेवढं ॲडजस्टमेंट केलं की नाही त्या बाईनं की झालं. हो उपकार मी विसरला नाही रे बा. उकार विसरणार नाही ना उकार. काय उपकार विसरणार नाही म्हणून राहिला. आता कसं आहे गड्या त्या लेकराच्या तोंडाकडे पाहून मला करायला लागून राहिलं. बरोबर पाय तुम्ही. हो खा त्या बायकोले वहिनीले आणण्यासाठी वहिनी अंग तोंड धुती नाही या पोराचं. दूध कसं पाजा लागते ते सांगते. वहिनीला जीवन येतो दुसरं पाहिल्यापेक्षा. देणं मा बायकोली काढून देणं. तू मा बायकोचा अपमान करणं. हॉस्पिटलमधून काढून दिलं साहेब ना. जायसाठी तुमचं काय काम आहे. आता माझी बायको येते का अटी. माझी बायको किती वेळ आली तुला माहित नाही का हरामखोरा. पहिले तुले समजलं नाही काम पडीन की काही तू तर मोठा कमलीच्या भरोशावर कुठं तरी हातात. आखरी शेवटी पडली की नाही मा बायकोच काम. मा बायकोली मला लागून राहिलं की अटी. बापा चुकलं ना चुकलं ना. मी काय आता माफी मागून राहिलो ना बापा. घेऊन येतो तू या बायकोली घेऊन येतो. मी माफी मागतो लागलंच तर वहिनीले. बरं आणतो मी मा बायकोली. टेन्शन घेऊ नको. हो जाय बाबा लवकर जाय. ललू नाही ना बाबू. लोलू नाही ना तुझी माय बाबा निघली ना काय बोलू बाबू. तू ललू नाही ना. दूध पाचत तुले. ललू नाही बाबू द्या. ललू नाही. हे डंगर तिकडेच गेलं तर तिकडेच फसलं ना. काही गरज आहे का त्याच्यासाठी थांब्याची. त्या डंगऱ्यानं त्या डॅन्यानं दिलं की नाही आमच्या दोघाईले काढून. पण या बुड्याच्या गांडीला कंड आहे ना तरी थांब्याचा दोस्त आहे माया. भोळा आहे असा आहे तसा आहे. काही गरजच नाही ना. काढून दिलं ना आपल्याला डबल तटी पायच नाही ठेवायचा. ती हे डंगर आमचं बी उपाशीन तापाशी असेल. खायचे सुद्ध नशीन त्या बुड्याले. काय तर त्या डॅन्याच्याच तालात असेल. काय करत असेल तो कसा असेल. आणि कमली काय करून राहिली. आणि तो समाजसेवक काय करून राहिला असेल. याच्याच चिंतेत असेल ना ते. पण काय करा आता. आपलं चालत नाही ना. या बुड्याच्या पुढे चालत नाही ना आपलं. मला दिलं पाठवून इकडे घरी. जाय तू मी पाहतो आता इकडे. आणि त्या डॅन्याची बी किती हिंमत की मला घरी दिलं पाठवून. भला आलं तर काय राहिले मग. तोंड पाहिले. थांब ना तू तर एक दिवस सटक काढणार जाणार मी डॅने. थांब ना. कमलीन दिलं शिन फितून त्याले. बरोबर आहे मग. कसं आता कमलीचा जोरूचा गुलामच व्हायला तो. मग काय जसं म्हटलं कमलीन तसं ऐकेल तर यार. म्हणून तर त्यानं मला काढून दिलं ना. पण भला आलं तर कायसाठी. आणि काढून बी दिलं. याचा पत्ता आला की ना काही ना काही. हॅलो माय आले ना डोंगर. आता काय आला काय मी. आता झालं का मोकाट फिरणं. झालं ना मोकाट फिरणं. आता दिसलं का घराचं तोंड तुम्हाला. काही चिंता नाही आहे की नाही. फक्त त्या डॅन्याची चिंता. बायको घरी आहे की काही आहे की जाऊ दे घरी. नाही फक्त आपला दोस्त बायको जाय ना कुकडे बी. तू बडबड बंद कर बरं. चाल बरं चाल डॅनीच्या घरी चाल. जाणार आपल्याला काम आहे चाल. डॅनीच्या घरी. आणि आता मी येऊन राहिली वा तिकडे तोंड धुणी. आता मला त्यानं काढून दिल्यावर मी जाऊन राहिली त्याच्या घरी. आता सडेल तोंडाचे तोंड पायाले. जा तुम्ही. तुम्हाला गरज असेल तर. ते त्यानं दवाखान्यातून काढून दिलं ना. माई बेइज्जती केली त्यानं तटी. भला आलं तर का आले मग मला. जर घरीच पाठवून देणं होतं तर भलायचं काही कामच नव्हतं ना. पण आता जाऊ द्या म्हणा. मीच मूर्ख होती ना. मी गेली तुमच्या शब्दाला मान ठेवून आली मी तटी. पण काय झालं वापस दिलं मला पाठवून. जाऊ दे दिलं तर दिलं काढून. आता दुसराच घोर व्हायला बापा नवीन. तू चाल बरं चाल. जाणार आपल्याला डॅनीच्या घरी. मोठी आफत येईल ना काय सांगू तुले. बरं हो की काही हो. मी त्या डॅन्याच्या घरी पाय बी टाकत नाही. माई जायला तरी पायातली मस्त काट. मला दवाखान्यातून काढून दिलं त्याने तर मी त्याच्या घरी पायच नाही टाकत ना. तुम्ही मला काही म्हणा. मग आता कोणता घोर आहे बापा. आता होईल की माई गरज पडली त्याला. चाल म्हणून राहिले मोठे मले. मग तसंच केलं तुम्ही ना दवाखान्याच्या बाबतीत. चाल ये दवाखान्यात लवकर काम आहे तुझं. सक्त तोंड करून घरी यायला लागलं. आता तसंच कर जा मग. तुले काय सांगू. तू कमली गेली ना पोहून. लेकराला सोडून गेली ते पोहून. आता काय सांगतं तर डॅनीचं लेकरू घरी एकटंच आहे. त्याला काही समजून नाही राहिलं. त्याचं अंग कसं धुवा. त्याची संडास कशी करा. त्याला कपडे कसे घाला. काही म्हणजे काही मेळच नाही कशात. काही दूध कसं पाजा. काही मेळ नाही ना. चाल ना बापा. बाईची गरज आहे. तू कर बापा. तेवढं करणं त्या लेकराचं तर कर. मला नका सांगू. ते मला माहितीच होतं कमलीचे ढंगडे काय आहेत. तो समाजसेवक त्याच्यासाठी गेला होता तटी. मी नका पाहिले नाहीत का त्याचे रंग तटी दवाखान्यात काय करत. मोठे जोड येत हातात हात धरत. पण आता मग कसं बोलता नाही आलं ना तटी. मला माहित होतं ती जाणारच आहे म्हणून. मला काही घेणं नाही. तुम्ही पायात बसा बापा ते लेकरू डॅनीचं. आणि तुम्ही वाटलं तर तुम्ही जा बापा त्या लेकराची हागमत करायला. मी नाही येत. चालणं अडून राहिले पाहून राहिली. आता तुले साऱ्या गोष्टी समजतात. मालिश कशी करायला लागते. अंग कसं धुवायला लागते. काय कसं करायला लागते. काजही कसं लागतं. आम्हाला काय समजते. त्या डॅनीलेच काय झणपळ समजते त्यातलं. चालणं 5-6 दिवस झाले लेकराचं अंग मी झालं. पुरा वास येऊन राहिला त्या पोराच्या अंगाचा. चालणं बरोबर आहे ना तुमचं. लेकरं पैदा त्या डॅन्यानं करा. हागमूत आपण करा त्याची पोराची. बरोबर आहे ना. मी नाही येत. माझ्या डोकं नका खाऊ.
हो चालणं जाऊ दे ना, संकटात आहे ना तो डॅनी. आता त्याची बायको कोण गेली ते कमली तर काय करशील ते? तिले ओढ लागला ना तो समाजसेवक, काय करशील आपण? आता त्या लेकराचे हाल आहेत ना. पाय बा तेवढं, पाय बा. काही समजून नाही राहिलं. एक तुझ्या लेकराचं भ्या लढून राहिलं ते पोरग. मी काय करू लढून राहिलं ते तर मी येत नाही बापा. आणि मला म्हणू नका, जास्त फोर्स काही करू नका. सांगून राहिली मी तुम्हाला आता. जाणी का तुम्ही अटून काय करायचं आहे करा तिकडे काशी. मला नका सांगू. लेकरं कसे पैदा करता येतात त्याला? लेकरं पैदा करायचं समजते, मग वागवायचं समजत नाही का त्याला? समजते सगळं आपापलं. तुम्ही काही त्याच्या याच्यात मदत पडू नका, सांगून राहिली मी. व त्याच्या खातीर नको येऊ ना. त्या लेकराच्या खातीर तर ये बाबा. काही समजून नाही राहिलं त्या लेकराचं कसं काय करावं लागते तो. तेल बनव कसं काय करावं लागते. चालणं बाबा, चालणं तटलो का व? अशी करतं का व? अशी करतं का? मी नाही येत बापा. ते मला काही सांगू नका. माई बेइज्जती केली जाई ना दवाखान्यात. दवाखान्यात बोलावून त्याने मला पाठवलं वापस घरी. काय समजा त्याची? हे माणूस की आहे का द्यायची मग? व यमुनी चालणं, तू काऊन एवढी अडून पाहून राहिली आता? चाल 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 हो, चाल चालणं. माझ्यासाठी येत नाही का तू? माझा दोस्त आहे ना तू. असं करते का तू? 4 दिवस 5 दिवसात लेकरू आहे होते त्याच्या तोंडाकडे तो पाय. हो बापा चला ना, चला. तुमच्यासाठी तर सारच आहे बापा. तुमच्या पुढे काय जाता येते मला. चला. हो हो, चाल चाल.